नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर बहुमत सिद्ध करायचं झाल्यास आमचे आमदार 184 होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. बावनकुळेंपाठोपाठ भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनीही इतर पक्षातील आमदार संपर्कात असल्याचा दावा केलाय. ठाकरे सरकारच्या काळात अनेक जण नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे आणखी 20 आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र 184 होणार की कमी होणार हे वेळ ठरवेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी केलं. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी बावनकुळेंनी अशी वक्तव्य करावी लागतात असा टोलाही भुजबळांनी लगावलाय. विरोधी पक्षानं बहुमत सिद्ध करायला सांगितलं एखाद्या वेळी कुठल्याही कारणाने 184 झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे संख्याबळ नसताना सुद्धा इतिहास घडला. भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेब यांची रणनीतीमुळे मी खासदार होऊ शकलो. माझ्यानंतर बरोबर 10 दिवसांनी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये तर 25 मताधिक्य आम्हाला 25चा संख्या आम्हाला गाठायची होती. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर 30 तारखेला तर राज्यामध्ये सरकार झालं. यातूनच आपण समजू शकता की खूप मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी आकर्षित आहेत. ते आपल्या पद्धतीनं जे आहे बोलत असतात. आता ते 184 होणार, कमी होणार, जास्ती होणार हे आता लोक ठरवतील ना. तूर्त तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोश भरण्यासाठी ते सगळं बोलतो. आम्ही सांगतो 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती होते आणि यावेळी शिंदे फडणवीस सरकारनं केलेल्या विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यातील अनेक कामं महाविकास आघाडीनं पूर्वनियोजित केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठं टीकास्त्र सोडलंय. विकास कामं ही उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाही आहेत, ते फक्त सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये असं बावनकुळे म्हटलंय. कधी त्यांनी विकासाचा सध्या ब्लडमध्येच नाही. विकास ब्लडमध्ये आहेत का? सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. तर त्यांनी संजय गांधी बघितली नाही, तर त्यांनी विधवा घटस्फोटीत निराश्रित महिलाचं काम केलं नाही. कधी मातोश्रीच्या बाहेर त्यांनी पाय ठेवला नाहीये. विकास समजत नाहीये. आणि जो काही मुंबईमध्ये विकास झाला तो नॉन प्लॅन झाला. कॉन्ट्रॅक्टर लोकांना पोचण्याकरता विकास झाला. प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं तर रोज 2-4 हजार लोक त्यांना भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजा ताईला विमानात घेऊन आले याचा त्यांना पुढील 2 महिने त्रास होईल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा चिमटा काढलाय. साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आज आमचे नेते मोदी आणि शहा आहेत. त्यामुळे पंकजा यांचा निशाणा कुणावर अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. आंबेजोगाई इथं आयोजित मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. ते तुमच्याकडे फार अपेक्षेने बघतात की प्रदेशाध्यक्ष आले, पंकजाताईंना स्वतः विमानात घेऊन आले आणि मग औरंगाबादवरून दोघं सोबत एका गाडीत फिरतात आणि त्यांना फार बरं वाटतंय. आणि त्यामुळे ते तुम्हाला आता थोडं पुढचे 2 महिने तर त्रास होईल असं मला वाटतंय. मी काही तुम्हाला त्रास देणार. मी जर ठरवलं त्रास द्यायचं तर तुम्हाला म्हणजे दिवसात उसण नाही पडणार. किमान रोज 2-4 हजार लोक भेटतील तुम्हाला. हे बांधून ठेवलेत मी, म्हणजे काही कुठल्या वस्तूंनी नाही बांधलेत, त्यांच्या डोळ्या नजरेने बांधलेत. जायचं नाही कुठे, काही मागायचं नाही, काही म्हणायचं नाही, त्रास द्यायचा नाही. साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आमचे नेते मोदी अमित शहा. फरक आहे, सगळं पद्धत आहे. आमचे नेते वेगळे, ते स्वतः सत्तेत येतात. त्यांनी म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी मनावर सत्ता गाजवली, ते पण 2-3 वेळा प्रधानमंत्री झाले. आणि आमच्या लोकांचं काय होतं, आमचे लोक ज्यावेळेस प्रेम करतात मग पुन्हा ते गडबड होऊन जातात. आमच्या प्रेमाचे आम्हाला प्रेमाने उत्तर मिळत नाही. पण त्यामुळे आम्ही जरा मग थोडेसे आता अस्वस्थ होतो, उदास बसलो होतो. दारखिडक्या बंद केल्या तर घर फुटत नाही. सत्यजित तांबेंवरून भुजबळांनी हा खोचक टोला लगावलेला आहे. सत्यजित बाबत काँग्रेस गाफील राहिली असं थेट वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ यांनी.
राजकारणामध्ये या घरफोड्या अनेक वेळा झालेल्या आहेत, अनेक वेळा होत असतात कुटुंबातल्या. आता आपलं आपलं कुटुंब एक मजबूत जर असेल आणि जर दारं खिडक्या जर बरोबर कुलपं लावून बसलेले असतील, व्यवस्थित जागरूक असाल तुम्ही सगळे, तर आलेला जर घरफोड्या त्याला सुद्धा परतून लावता येतं. पण आपणच जर त्याची काळजी घेतली नाही तर मग घर फुटतंच. राज्यामधील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसलेले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री बोलत होते. भाषणादरम्यान अधिवेशनामध्ये निलंबन केलेल्या जयंत पाटलांची शिंदेंनी आठवण केली. ते म्हणाले, शरद पवारांच्या तोंडी साखर असते आणि त्याप्रमाणे जयंतरावांच्या तोंडीही साखर असते. ते आमचे मित्र आहेत. अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मी दादांना आठवण करून दिली. जयवंतराव समोर नाही आहेत, मला मजा येत नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. असं म्हणत भर भाषणामध्ये जयंत पाटलांची आठवण काढत शिंदेंनी पवारांना डिवचलंय. पवार साहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत, ज्यांनी गेले अनेक वर्ष या राज्यात आणि देशामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचं योगदान देखील फार मोठं आहे आणि म्हणून कुठला माणूस सत्तेवर बसलाय हे न पाहता या राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असं म्हणतात, असे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि इतर मान्यवर, जयंतरावांच्या पण तोंडी असते. तुमचे मित्र आहेत. अधिवेशनात मी दादांना तुमची आठवण केली शेवटच्या दिवशी. मला जयंतराव आज समोर नाही, मजा नाही. त्यावेळेला थेट आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. न्याय देणारं सरकार आहे, आपल्या गावाचा विकास करणारं सरकार आहे. आणि मग ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे हा जो काही सगळा हे सुरू आहे, मुंबईमध्ये देखील आपण पाहिलं की काल मोदी साहेब आले होते आणि मुंबईत देखील गेले अनेक वर्ष ज्या सोयी सुविधा, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी देशभरातले लोक येतातच, परंतु जगभरातले लोक देखील त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून जे करायला पाहिजे होतं गेल्या अनेक वर्षामध्ये ते का केलं नाही याचा हिशोब जनता नक्कीच विचारेल. परंतु आम्हाला जे 4-5-6 महिने मिळाले त्यामध्ये जे धडाधड आम्ही निर्णय घेतले, या पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण मुंबई खड्डे मुक्त करण्याचा निर्धार आपण केला आहे. मुंबईचं सुशोभीकरण असेल आणि STP प्लॅन्ट असे जवळपास 38,000 कोटी रुपयाचे भूमिपूजन काल झाले. लोकार्पण, मेट्रोचं लोकार्पण झालं. आपल्या इकडे देखील या MMR मध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने जे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ज्याला त्या प्रकल्पाला सुरुवात झाली, मधल्या 2.5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये खंड पडला. परंतु आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा त्याच्यातले अडथळे दूर केले, स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि पुन्हा त्याला गती देण्याचं काम आपण केलंय. आणि म्हणून जेव्हा ही मेट्रो देखील मुंबई सकट आपल्या सगळ्या MMR मध्ये, हा ठाणे पालघर सगळा जिल्हा जो आहे, याला हे सगळं नेटवर्कनी जोडलं जाईल. लाखो गाड्या रस्त्यावरच्या कमी होतील, मेट्रोचा प्रवास लोकांना मिळेल. हे काम आपण करतोय. बाकी अनेक प्रकल्प, शिवडी नावाशेवा प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प आहेत. कोस्टल हायवे आहे, पालघरला देखील रवी फाटक इकडे आहेत. आपण वर्सोवा ते विरार पर्यंत आपण सीलिंग करतोय. जे 2, 2.5, 3 तास लागतील ते केवळ नरिमन पॉइंट मधला माणूस डायरेक्ट विरार पालघर मध्ये 1 तासाच्या आतमध्ये पोहोचेल. हा देखील प्रकल्प आपण करतो. रायगडमध्ये
देखील आपल्याला जायला किती तास लागतात आपल्याला माहित आहे. परंतु मुंबई शिवडी न्हावाशेवा हा प्रकल्प जो आपण करतोय 90% काम पूर्ण झालंय. आपलं सरकार आल्यानंतर त्याला वेग दिला. तिथे केवळ आणि केवळ 15 मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस ठाणे नवी मुंबई पास करून रायगडमध्ये पोहोचेल. हे असे प्रकल्प आपण करतोय. नागपूर मुंबईचं तर मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. जे 15-20 तासाचं अंतर केवळ 6 ते 7 तासावर आणण्याचं आपण काम करतोय. त्याचंही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते लोकार्पण शिर्डीपर्यंत झालंय. तुम्हाला शिर्डीला जायला इथून किती वेळ लागतो? 5. आता तुम्हाला शिर्डीला आपल्या पुढच्या 7-8 महिन्यामध्ये हे मुंबईपर्यंत म्हणजे आपल्या ठाण्यापर्यंत रस्ता होईल. केवळ 1.5 ते 1.25 तासामध्ये तुम्ही शिर्डीला पोहोचा. हे काम आहे आपलं. हे सरकारचं काम आहे. पुण्याला जाताना आपण पूर्वी 7-8 तास लागायचे. हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांनी गडकरी साहेबांना सांगितलं आणि मुंबई पुणे ऍक्सेस कंट्रोल रोड झाला देशातला पहिला. त्यावेळेस आज थोडाफार घाटामध्ये त्रास होतोय. पण आपल्याला मी सांगतो मिसिंग लिंक आपण करतोय खालापूर ते डायरेक्ट सिंहगड इन्स्टिट्यूट. त्याच्यामुळे सगळा घाट सेक्शन अवॉइड होईल आणि अर्धा तास अगोदर पुण्याला पोहोचणार, पुण्यावरून मुंबईला पोहोचणार. हे आपले प्रकल्प आहेत. हे आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून हे जे लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत आणि त्यामध्ये शिक्षक तर जास्तीत सुज्ञ आहेत. त्यांना माहित आहे की सरकार काम करणारं कुठलं सरकार आहे. सर्वसामान्य लोकांच्या जे काय वेळेची बचत, इंधनाची बचत, प्रदूषण कमी होणं हे सगळं करणारं सरकार आपलं. तर मुख्यमंत्री यावेळेला बोलत असताना आजपर्यंत केलेली सरकारची कामं या संदर्भामध्ये जनतेपर्यंत माहिती पोहोचवताना ते दिसले. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये साखर परिषदेमध्ये अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पोटनिवडणूक उमेदवारीबाबत कार्यकर्ते आग्रही आहेत, पण उमेदवारीबाबतचा निर्णय प्रदेश पातळीवरती होणार असल्याचं देखील म्हटलंय. विधानसभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण 23 जानेवारी रोजी होत आहे आणि या कार्यक्रमाला आपण जाणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार म्हणाले, मला कार्यक्रमाचं आमंत्रण आहे, त्यामुळे मी या कार्यक्रमाला जाणार आहे. तसंच याच दिवशी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनही आहे, त्यामुळे आपण बारामतीतील कृषी प्रदर्शनाला हजर राहू शकणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं. भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये काही चर्चाही करण्याचं कारण नाही आणि नाक पण खुपसायचं काही कारण नाही. त्याच्यावर ते त्यांचा निर्णय घेतील. पण आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवाव्यात असं आमच्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना वाटतं. तैलचित्राचं अनावरण करतोय. मला राहुल नार्वेकरांनी अतिशय आग्रह केला. आता मुख्यमंत्री पण म्हणले, दादा काही करून त्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे, त्याच्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. पुन्हा म्हणाल एवढा महत्त्वाचा कार्यक्रम बारामतीमध्ये अजित पवार गैरहजर. आमच्याबद्दल राजकीय काही लोकांचं काही मत असलं तरी ते पाहिल्यावर आमचे टीकाकार ते पाहिल्यावर कौतुकच करणार. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते असे पुनरुच्चार अजित पवारांनी केलेले आहेत. कुणी कितीही म्हटलं तरी माफी मागणार नाही असंही अजित पवार म्हणाले. ते सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. बोलत असताना कधी एखादी गोष्ट घडते, परंतु आपण लगेच दुरुस्त करतो. आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथं यस म्हणून टाकतो. परंतु कुणी उठून सांगितलं की माफी मागा, माफी बिफी मागायला मोकळा. स्वराज्य रक्षकच आणि स्वराज्य रक्षकामध्ये सगळे येतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोगस स्टॅम्प पेपर आणि कोविड घोटाळ्यावरून पालिकेवरती पुन्हा एकदा आरोप केलेत. बोगस स्टॅम्प पेपर वापरून अनेक कामं केली गेली. तसंच कोविड काळामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू होता आणि लोकायुक्तांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यासाठी समिती नेमली गेली. समितीने आपल्या अहवालामध्ये घोटाळा झाल्याचं नमूद केलं, मात्र कारवाई करण्याची कोणतीही गरज नाही असंही नमूद केलं. त्यामुळे चौकशी समितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून समितीतील सदस्यांवरती कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
माझी स्पष्ट मागणी आहे की सगळ्यात पहिलं हा जो रिपोर्ट सही करून फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग हे सिद्ध झालंय ते रिपोर्टमध्ये लिहिलं आहे आणि तरीही त्यावर कारवाई करायची नाही असे जे सुनील धामणेंनी लिहिले, पहिली ताबडतोब सुनील धामणेची हकालपट्टी व्हायला हवी. मुंबई पोलीसकडे माझी मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत या सुनील धामणेचं इंट्रोगेशन का केलं नाही. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता, ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. 1 तारखेला एप्रिल 2021 मध्ये भाईंदर महापालिका 666 मध्ये, हाफकिन इन्स्टिट्यूट 666 मध्ये आणि मुंबई महापालिका 1600 रुपये रेमडेसिवीर घेतली. याची चौकशी व्हायला हवी. ठाण्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी करताना ते दिसून आले. कारण कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी शिंदे सरकारचं कौतुक केलं. तसंच उद्धव ठाकरेंसह विरोधकांना जोरदार टोलेही हाणल्यात. तसंच लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही आठवलेंनी म्हटलंय. मैं भी हूँ देवेंद्र जी के साथ, अकेले नहीं है जिंदे एक नाथ. हम लोग तो करते हैं सीधी बात, हम लोग तो करते हैं सीधी बात, एकनाथ शिंदे करेंगे उद्धव जी पर मात. आपण चांगलं काम करायचं आहे. 6 वर्ष तुम्हाला मिळणार आहे. मी राज्यसभेमध्ये आहे. माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे. नंतर मी सुद्धा लोकसभेत येण्याचा प्रयत्न करतो. आलं पाहिजे. आता एकनाथजी आमच्यासोबत असल्यानंतर आम्हाला घाबरण्याचं काही कारण अजिबात नाही आहे. खरी शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना इकडे आहे आणि खोटी शिवसेना तिकडे आहे. मी एवढं सांगतो की मी करतो तुमच्या दुश्मनांची खुदाई, मी करतो तुमच्या दुश्मनांची खुदाई आणि मी ज्ञानेश्वर म्हात्रेंना देतो माझ्या वतीने हार्दिक बधाई. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे सिंधुदुर्गातून. कारण किल्ले सिंधुदुर्ग दर्शनास आलेल्या सातारा इथल्या काही महिला पर्यटकांनी तिकीट देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महिला कामगारांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. सातारा इथल्या 40 जणांच्या महिला पर्यटक ग्रुपकडून आधी तिकिटावरून दादागिरी आणि दमदाटी करण्यात आली आणि त्यानंतर या ग्रुपनं 2 महिला कर्मचाऱ्यांनाच मारहाण देखील केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीतर्फे पर्यटकांकडून कर आकारणी केली जाते. सातारा इथल्या या पर्यटकांकडे कराची मागणी केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिला. किल्ला पाहून आल्यावरती या महिला पर्यटक पुन्हा एकदा कर वसुलीच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी वसुली करणाऱ्या महिला कामगारांशी हुज्जत घालत मारहाण केलेली आहे. तर संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.